हे माझ्या धाकट्या सुनेचं आणि हे माझ्या थोरल्या सुनेचं शोभून दिसेल नाही? काय चिरंजीव, या इकडे. बघितलं, सगळं तयार आहे, अगदी सुना सुद्धा. हो सांगतो. राम भाऊ, लक्ष्मणराव, कुणवा कुणं कसली चालली? नाही ते आबा आई, आम्ही दोघांनी मुली बघितल्यात. म्हणजे आई, स्वभाव पण खूप चांगला आहे का त्यांचा? चांगला म्हणजे खूप 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 खूपच प्रेम करतात आमच्यावर. आणि आई दिसायला देखील चांगले आहेत आणि मुख्य म्हणजे वळणदार सुद्धा आहेत. हो. पुढचं बोल ना. आबा म्हणजे काय रे? आबा म्हणजे घरकामात अतिशय हुशार आहे तो. हो, शिवाय सुसंस्कृत, लाजाळूही आहे. लाजाळू? लाजाळू म्हणजे आई एकदा का त्या लाजाला लागल्या ना की 2-2 दिवस लाजतच असतात. होय आई, आणि हसतातही गोड, शिवाय स्वयंपाकात सुगरण. सुगरण? सुगरण म्हणजे आई सकाळी स्वयंपाकाला लागले ना की दिवसभर स्वयंपाक करतच बसतात. हा बघ स्वयंपाक, आपला फोटो. पण या शहरातल्या मुली त्यांना खेड्यात करमेल? मन रमेल त्यांचं? अहो आबा, आमच्यासाठी त्या कुठेही राहायला तयार आहेत. आबा, आम्ही त्यांना सांगितले की आई वडिलांचे चरण हीच आमची पण आहे. तर त्या म्हणाल्या आम्ही चंद्रभागा म्हणून त्यांच्या पायाशी वाहू. आणि आम्ही म्हणालो आमची आई साक्षात तुळस आहे. हो, तर त्या म्हणाल्या आम्ही वृंदावन बनून राहू. असं? हो. तरीच म्हटलं आज पाय दाबणं, गोडगोड बोलणं चाललंय. म्हटलं पोराचं आज्ञाधारक कशी काय झाली? शिवाय आज्ञाधारक पण आहेत. आबा, आबा, आमचं खूप प्रेम आहे हो त्यांच्यावर. याई बोल ना गाई. आबा, हो म्हणा ना आबा. याई हो म्हण ना. हो म्हणा ना आबा. हो म्हण ना गाई. आई, ठीक आहे. आई, आबा. अरे पोरानो, संसार तुम्हाला करायचे, तुम्ही सुखी होणार असाल तर माझी काही हरकत नाही. होय ना धनी? आता धनी नाही, वरबाप म्हणायचं. वरबाप काय आलं का लक्षात? वरमाई. वरमाई. सुनबाई, या. पांडुरंगा इठला, लय उशीर होणार. बाईसाहेब आता ओरडणार. हौशे, तरी आजच्याला झोपताना सांगितलं होतं सकाळी मला लवकर उठव म्हणून. होय हो, पण त्याला रातच्याला लवकर झोपावं लागतं. एक तर तुम्ही झोपत नाही आणि मला बी झोपून देत नाही. हौशे तुझा फाजीलपणा बंद कर आता. लय बडाई आणि चिलटाची लढाई. रातभर स्वतः फाजीलपणा करता येते. तुझं तोंड आहे का चुलवान? सगळं कदा आपलं पेटलेलं. तरी बी दिवसात नाही एकदा मुखा घेताच की म्हण पेटल्याला. हौशे थोबाड बंद कर तुझा. तुझ्याशी काय दिसाचं बोलायला गेलं रातचा इशे काढते. बाई साहेबांनी विचारलं तुझं नाव सांगणार बघ. मला बी येतं सांगाया. घ्या चहा डोसा. डोसा? काय भाषा आहे तुझी? अगं नवरा आहे तुझा मी. बायकोनं कसं लाजावं मुरडावं, कसं लाडी गोडीनं बोलावं. लाज नाही लज्जाला आणि तेल लावा भाज्याला. घ्या. मला न ग तुझा तू ढोसतीयो. या बया. आव
माझं लुगडं फेडा. विठ्ठला पांडुरंगा काय चमत्कार तुझा. होय चमत्काराचं फेडा बघू. काय तुला डोचका बिचका गेला काय. काळ नाही येळ नाही तुला. ते काय नाही लुगडं फेडल्या वगैरे मी नाही तुम्हाला जाऊ देणार. खरं? हा. अरे यायला दार लावतो आहे. तिकडे नाही. तिकडे वा वा वा. नुसतंच लुगडं पेरू. हाय रे माझ्या राजा याडच्या. अरे देवा 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 देवा. अहो धोतर समजून माझं लुगडं नेसलाय. फेडा, 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 फेडा म्हणते ना, फेडा, फेडा. माझ्या मदतीला धाव रे. ए मीना मिंटोली. अरे जरा माझं ऐकून तर घे. काय ऐकायचं तुझं. गेले 2 महिने हेच ऐकते मी. काय काय या घरात. अगं नाही कसं. एक सासू एक सासरा आहेतच की. हा इथे साधा टेप नाही टीव्ही नाही. आणि मी म्हणते तो तरी कशाला हवाय. यांची तोंड पाहत राहायची. काय रे. अरे वा गुड आयडिया. अरे आकाशवाणी आहेच. सासूबाई सारखं आपलं माझं घर माझं शेत कार्यक्रम सुरूच असतो. नुसता प्रॉब्लेम झाला. लक्षात. बर चला आता आई वाट बघते. कुठं चला. मधू मीना तुमचे प्रॉब्लेम्स आम्हाला समजतायत ग. पण आम्ही दोघंही बाहेर असल्यामुळे या घरात टीव्ही टेप रेकॉर्डर असल्या गोष्टी घेतल्या नाही लोकांनी. आणि बघायला तरी कोण होतं का. हे नाही आता आपण नवीन टीव्ही घेऊया. अरे सगळे येणार रे. यांची उगी तर चाव चाव बघ चाव ना. चाव. राम ए राम आपण जाऊया ना रे. फक्त 2 दिवस. लोणावळा नाही तर माथेरान तरी. मधू माथेरान रानात चाललेत ते. माथेरानला निघालीये. का ह्याच्या आधी कुठे घेऊन गेलो नाही काय. रानात चालले. लग्न आधी मी म्हणेन तिथे घेऊन गेलास रे. आताच तुला काय झालंय कोणास ठाऊक. हा आता आई आपण विचारायला हवं. ऑफकोर्स. काय रे काय विचारायचं हा? आबा बाबा आबा रानात जाऊन येत. पाया पडतो. आपण नमस्कार करतो. अरे वा तयार झाला. सुनबाई तीर्थ घ्या. देवीचं आहे. लक्षा. आई नमस्कार. अरे असू दे असू दे. पाया पडतो. घे रे. अरे तुम्ही रानात जाताय ना. हा होय. हो मग जा ना. हो. आणि तुम्ही पण दोघी जाग. हा अजून तुम्ही आपला मळा पाहिला नाही शेत पाहिलं नाही. आणि या गावच्या पाटलीने आहात तुम्ही. हा त्यांनी आबा जाताय ना तुम्ही. हो हो. चला जा. चला. चला. चल. थांबा. राम लक्ष्मण काय काय तुम्ही जा. तुम्ही थांबा ग. काय सासूबाई. मधुमीना तुम्ही सुना म्हणून जरी या घरी आलात तरी मी तुम्हाला माझ्या मुलीच समजते. काय हवं नको ते हक्कानं मागायचं माझ्याकडे. परकेपणा ठेवायचं नाही. हे जसं मला वाटतं तशा माझ्याही तुमच्याकडनं काही अपेक्षा आहेत. तुम्ही या गावच्या पाटलीने आहात. सारा गाव तुम्हाला मान देईल. पण कधी तुमच्या डोक्यावर पदर असेल तर. अगं मुलीनो देवळाला कळसाशिवाय आणि स्त्रियांना पदराशिवाय शोभा नाही. आबासाहेब तुमच्या समोर येऊन बसले तरी ही गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही. त्यांच्या खानदानी नजरेलाही मानवणार नाही ग. जा तुम्ही. मी येते दुपारी मळ्यात.